भारत पाकिस्तानच्या मोहालीत रंगणाऱ्या सेमीफायनल बद्दल बोलतोय. सुनंदन, तुम्ही 3दा पाकिस्तानचा दौरा केलाय आणि मला अजूनही आठवतं गेला शेवटचा जो दौरा केला तेव्हा सुनंदनने म्हटलं होतं खूप सिक्युरिटी आहे, कारण कमालीची त्यावेळेस वेगळीच काहीतरी सिच्युएशन होती. पण यावेळेस ही सेमीज पाकिस्तानात रंगत नाहीये, भारतात होते. पाकिस्तानच्या फॅन्सच्या काय रिॲक्शन्स असते? एक खरं सांगू का, पाकिस्तानी फॅन्स करता विक्रम मला वाईट वाटतं, कारण त्यांचं सुद्धा क्रिकेट पॅशन हे अफलातून आहे. आणि जर आपल्या डोक्यात अशी कल्पना असेल की पाकिस्तानमध्ये जर काही मॅच झाली असती तर त्यांनी आपल्या टीमला हैराण करून सोडलं असतं, अब्यूज केलं असतं, असं अजिबात नाही. पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स इंडियन टीमच्या चांगल्या गोष्टी जबरदस्त ॲप्रिशिएट करतात, हे मी बघितलेलं आहे. एक छोटासा किस्सा सांगतो. 2006 साली आम्ही पुण्याहून एक ग्रुप घेऊन गेलो होतो मॅचेस बघायला, आणि त्यावेळेला त्या व्यंगचित्रावरनं दंगल पसरली होती, मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रावरनं. आणि आमची बस चालली आहे वाघा बॉर्डरला जायला, आणि दंगल चालू आहे, आणि दंगलीच्या मॉबनी बस अडवलेली होती, आणि घबराट झालेली होती की आता काय होणार. बस जाळण्यापर्यंत विचार मनात आलेले होते. परंतु बसचा आमचा जो कंडक्टर किंवा टूर गाईड होता तो खाली उतरला, आणि त्यांनी फक्त त्या लोकांना सांगितलं, त्यांनी विचारलं कौन लोग है अंदर, तो म्हणलं नाही हमारे हिंदुस्तान से आए हुए मेहमान है. क्यों आए हैं? क्रिकेट मॅच देखने के लिए आए. ते म्हणले मॉब हटवला, त्या मॉब हटवला आणि बस जाऊन दिली. आणि ही गोष्ट विनायक, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे फॅन्स करता मला नक्की वाईट वाटतं की भारत, श्रीलंका, बांगलादेशमध्ये मॅचेस होत आहेत, पाकिस्तानात मॅचेस होत नाहीयेत. परवा पाकिस्तानमधनं माझ्या काही मित्रांचे मला फोन आले, त्यांनी मला सांगितलं ऑस्ट्रेलिया से तो हिंदुस्तान जीतेगा ही जीतेगा, मैच हमारे बीच में ही होगी. अरे क्या बात है, मॅच हमारे बीच में होगी. पण काय कॉन्फिडन्स आहे त्यांना, आणि आपल्याला सुद्धा होता हा कॉन्फिडन्स की मोहालीत इंडिया पाकिस्तानच येणार. पण ग्राउंडवर काय होईल रे, आणि मोहालीत, आणि म्हणजे मी ऍटमॉस्फिअर आता इमॅजिन करू शकतो, पण ग्राउंडवर काय होईल. मी तुला सांगतो, ग्राउंडवर जसं आपण पहिल्यांदा बोललो की हे ऍटमॉस्फिअर फार विचित्र असतं, कारण प्रत्येक जण एक्सप्रेसिव्ह व्हायचा प्रयत्न करत असतो, पण सुरुवातीला एकदम शांतता असते, मग हळूहळू एक त्या मोमेंटम हळूहळू एक येतो. आणि कारण एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड खूप आहे ना इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, त्यामुळे कोण कॉन्टेक्स्च्युअली राईट आहे रॉंग आहे हे प्रत्येकाला कळत नसतं. आणि तसं बघायला गेलं तर आता पंतप्रधानांनी पाकिस्तान प्राईम मिनिस्टरला बोलवलंय, आणि ह्या एकाच वेळी डिस्कशन बरे होतील असंही मला वाटतं. कारण पॉलिटिकल डिस्कशन झालं तर कॉम्पोजिट डायलॉग साधारण नवरा बायको सारखे असतात, कोणी कोणाशी बोलत नाही आणि मग ते परत जातात, आपला आपण परत जातो. पण ह्यावेळेस मला असं वाटतं प्रेशर प्लेयर्सवर येऊ नये, पण हा एक पॉलिटिकल इश्यू होऊन जातो इंडो पाक. आणि मला तर माझ्या त्याची थिअरीज होती की मुशर्रफ जेव्हा होता तेव्हा आपले रिलेशनशिप चांगले होते एकदम एका काळात पाकिस्तान, ते धोनीच्यामुळे होते, कारण त्याला धोनीचे केस खूप आवडायचे. आणि तुला आठवत असेल तर मुशर्रफ नेहमी असे पॅन्ट वरती करतो, I definitely think Dhoni should not cut his hair, keep it the way it is. आणि मी विचार केला पाकिस्तान टूर मध्ये की हा धोनीच्या केसांबद्दल एवढं का त्याला आवडतंय. आणि त्याचं सिग्निफिकन्स मला केव्हा कळलं माहितीये, धोनीनी ज्या दिवशी केस कापले ना त्या दिवशी एमर्जन्सी झालं पाकिस्तानमध्ये. पण मात्र एक वेगळा फील असणार, कारण सगळे थोडेसे घाबरून असतात. मात्र सचिन बाहेर आला किंवा ती टीम बाहेर आली, तो जो इफेक्ट आहे ना की 2 टीम्स नॅशनल अँथमला, माय गुडनेस, अनबिलिव्हेबल, अमेझिंग. आता म्हणजे आपण स्टेडियम क्रिएट केलेलं आहे, स्टेडियम आतमधला माहोल क्रिएट झालाय. पण तुम्ही इतकी वर्ष सगळ्या फॅन्स बरोबर राहताय, बाहेर काय ऍटमॉस्फिअर होईल, बाहेर काय धमाल चालली असणार? बाहेर धमाल म्हणजे विचार केलेला बरा की एक तर सिख लोक ओरिजिनलीच इतकी एक्साइट असतात, आणि त्यातनं ही मॅच तिथं म्हणल्यानंतर एक्साइट बॅटरीचा मोठा धमाका होणार. त्यामुळे एक तिकिटासाठी म्हणजे यहाँ ताऊजी करा देंगे तिकीट हे पण यावेळेला शक्य नाही. परंतु इंडिया पाकिस्तान मॅच साठी मला एकच चिंता काय माहितीये, चंदीगड एअरपोर्टचं काय होणार. जो तो तिथं म्हणे मी ठरवलेलं की यावेळेला मी माझं फ्लाईट घेऊन जाणार नाही, मी नॉर्मल फ्लाईटनी जाणार. ऍक्च्युली हे नॉर्मल फ्लाईटनी जाणार आहेत. आता काय होणार माहित नाही, पण मीडियामध्ये सुद्धा एक वेगळी लहर आपण म्हणू, काय स्पार्क आहेत, ऍटम बॉम्ब, आता सगळे अस्त्र कमी पडणार आहेत, सगळं एकत्र फुटायला लागलंय आता अक्षरशः. आणि तुला आता दिसेलच की प्रत्येक चॅनल आता कशा कशा वेगवेगळ्या इंटरेस्टिंग स्टोऱ्या करणार. आणि आता तर काय इम्रान खान मीडिया पर्सनॅलिटीज आहे, इम्रान खाननी काहीतरी व्हेरी इंटरेस्टिंग त्यांनी सांगितलं फॉरेन मीडियासाठी. तो म्हणलं
the foreign media does not understand what an India-Pakistan game means to the people of India and Pakistan. Don't worry about the politicians. It is something I can't explain to you. I can't tell you because India and Pakistan are two nations nobody can understand. आणि हे खरं आहे कारण सबकॉन्टिनेंटमध्ये पाकिस्तान आणि इंडियामध्ये जे पुढच्या 4-5 दिवसात होणार आहे ह्याची ग्रॅव्हिटीच नाहीये आणि मीडिया क्या होगा अक्षर सॉरी म्हणजे मलाही काही समजणार नाही पण मला विचारावासाच वाटतोय प्लेयर्स काय करतात प्लेयर्स मध्ये काय असतं मी याच्या बाबतीत अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की लक्ष्मण रेषा जेव्हा ओलांडतात तेव्हा जबरदस्त खुन्नस असते. आई माई आणि बाचा आणि बाची असते. काही अगदी कुणी ठेवत नाही कारण ती टसलच तेवढी महत्वाची आहे. मैदानाच्या बाहेर मात्र एक वेगळ्या प्रकारचं रिलेशन इंडिया पाकिस्तानचे खेळाडू ठेवतात. मी हे दृश्य पाहिलेलं आहे की नेहरा, झहीर खान, इरफान पठाण खाली बसलेले आहेत आणि वसीम अक्रम त्यांना लेफ्ट आर्म सीम बॉलिंग म्हणजे काय समजावतोय. आणि मी हे दृश्यही पाहिलंय की सलमान बट आणि यंग प्लेयर्स जे आहेत बॅट्समन आहेत ते खाली बसलेत आणि सचिन मैं इंजमाम उल हक म्हणतो की सचिन पाजी कुछ इनको बताइए आणि सचिन त्यांना क्रिकेट समजवतो. हे दृश्य मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मैदानाबाहेर म्हणजे लक्ष्मण रेषेच्या अलीकडे वेगळा प्रकार आहे, लक्ष्मण रेषेच्या बाहेर संपूर्णपणे वेगळा प्रकार आहे. धमाका जो आहे तो आपल्याला 30 तारखेला बघायला मिळणार आहे. यावर आपल्याला अजून बोलायचंय, सेमीच्या मॅच बद्दल बोलायचंय. पुढचा आठवडा ना शेवटचा आठवडा आहे त्यामुळे शेवटच्या आठवड्यात अजून काय फटाके फुटणार आहेत हे सुद्धा आपण बोलणार आहोत. पण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBS. एकोणतीस मार्च आणि 30 मार्च 2 महत्वाचे दिवस आहेत कारण का सेमीफायनल्स रंगणार आहेत. विक्रम